म्हणजे दारूच्या थेंबाने हात ना लावत या गावातले लोक. आधी बसायला घेत जमतच नाही. काही काही बाया म्हणत असतील तुले का मालूम. हो तू राहून पाहिजे इथं 2-4 दिवस. मग पाहिन कसा गुंडीत नाही भेटली तर सांगडीत बजेट बसवते तर थोडं. मग तसं दारूवर बोलायचंही नाही. काहून तर पेणार यायले किती सांगा हे ऐकत नाही कोणाचं. दारू पेल्यावर इलेक्ट्रिकच्या खंब्याले म्हणते क्यू बे तू बीच में क्यू आया. काय पेणाऱ्याची डेअरिंग नाही. आणि पा बरोबर साहेबाचं किती प्रेम आहे. दारूचा विषय काढला तर पाणी आणलंच त्याने. आता बस लास्ट आता नाही लागत पाणी. तसं तुमचं गुंडरी गावानं चांगल्या चांगल्या पाणी पाचला नाही. तसं नाही ना. मगाशीच सांगितलं हे काहून अर्ध्या तासानं आणून राहिले का बा थंड. बरोबर ना. गरम येते म्हणे स्टेजवर. मग म्हणे मी अर्ध्या तासानं जाईन म्हणे. म्हणेन तुम्ही फार सेवाभावी व्यक्तिमत्व आहे. मला फार आनंद वाटला तुमच्याशी भेटून. मला त्याने विचारलं म्हणे काची किती वेळ चालते म्हणे तुमचा कार्यक्रम. म्हणलं किती वेळ पाहिजे. नाही म्हणजे तुम्ही सांगा मध्ये. मस्त चहा घ्या पिऊ दिला मला पहिले त्याच्या घरी. मग जो मा इंटरव्ह्यू घेतला त्याही ना भाऊ. मग काही मानता मान्य नाही. मी म्हणलं साहेब माझा हा प्रबोधनाचा कार्यक्रम. आपला काही कव्वालीचा कार्यक्रम आहे का रातभर चालणार. तुमच्या इकडे नाटक चालते रातभर. मी एक नाटक पाहिलं तुमच्या गोंदिया जिल्ह्यात. डवा नावाचं गाव आहे. मला वाटते थोडी तालुका अर्जुनीच आहे पण तो सडक अर्जुनी आहे. बरोबर आहे सर. त्या गावात मी नाटक पाहिलं होतं. माझ्या जीवनातलं नाटकाचं नाव होतं बाई आवडते पोवाला. गोडसावाल्याचं नाटक चालू होतं. त्याच्यात गाणं होतं चालू. सजनी तुझा हसरा चेहरा स्पर्श केला याच्यासाठी ठेवला का कार्यक्रम. अशी गाणी जमत नाही. हे गाव चांगलं गाव आहे. तुमच्या या भागामध्ये अनेक माझी मित्रमंडळी आहे जे नाटकात काम करतात. आता आमचे एक मित्र आहे त्याने महाराष्ट्र शासनानं 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिला. त्याचं नाव आहे दुधराम भाऊ कावडे. टाळी वाजवा एक वेळा त्याच्या नावाची. एक हिरालाल पेंटर आहे. घनश्याम भाऊ उपरीकर आहे. त्यांचं गाव तुमच्या इकडंच आहे. आणि आता माझा कार्यक्रम झाला वडशाच्या समोर. माझी मित्र आहेत युवराज प्रधान. कसं जाईल ना. त्याच्या गावात माझा कार्यक्रम झाला 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्ताने. त्याची कला आहे नाटक कंपनीची भाऊ. नाटकाच्या माध्यमातून ते प्रबोधन करतात. कोणी कव्वालीच्या माध्यमातून प्रबोधन करते. कोणी खंजेरीच्या माध्यमातून करते. प्रत्येकाची पद्धत अलग अलग आहे. पण प्रत्येकाचा वेळही अलग अलग आहे. तेव्हा तिथून दाखवूनच राहिले. आता 3 वर आले का. तसे तर हे रातभरही ना मुठतची लोक. हे निष्ठावंत मंडळी आहे. आणि तुमचं गाव सुंदर गाव आहे. व्यसनमुक्त गाव आहे. बाया हसते म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे इथं. आणि आपले लोक व्यसनानच लंबे झाले. दारू पेल्यावर इलेक्ट्रिकच्या खंबेले म्हणते क्यू बे तू बीच में क्यू आया. का पिणाऱ्याची डेअरी नाही कि 50 ग्राम मारो तो रस्ता भूल जाए, 100 ग्राम मारो तो नाली में गिर जाए, पूरी शीशी मारो तो लाता खा जाए, तसा आजच्या कार्यक्रमात कोणीच माणूस पिऊन नाही. हे विशेष आहे. हे एक विशेष आहे. आणि असं नाही काही काही पिऊन तर ते बिचारे शांत चित्तानं कार्यक्रम ऐकत होते. गडबड नाही करत आहे. हे एक महत्वाचं आहे. नाही तर काही काही पिणारे गडबड खूप करतात. पण तुमचं गाव शांत गाव आहे.
बाबर काकाजी किती सांगताय काय ताईने माहित आहे आपलंच पोरग कार्यक्रम करून राहिलं आणि गडबड काहीले करावं आपलंच गाव आहे तसं म्हणून मी दारूवर बोलत नाही पण जे लोक दारू पित असतात त्याचे पाया लागतो विनंती करतो दारू पासून सावधान व्हा तुमच्या गोंदिया जिल्ह्यात एक कामठा नावाचं गाव आहे कामठा आश्रम लोरी बाबाचं आश्रम आहे त्या गावात माझा कार्यक्रम झाला आता डिसेंबर महिन्यात त्यांच्या आश्रम मध्ये त्यांच्या आश्रमावर एक वाक्य लिहिलं आहे जहर खाने वाला आदमी अकेला ही मरता है जहर खाने वाला आदमी अकेला ही मरता है लेकिन ये शराब पीने वाला आदमी खुद तो मरता है लेकिन परिवार को साथ में लेकर मरता है म्हणून जे लोक दारू पित असतात त्याईनं दारू पासून सावधान आणि जे लोक दारू पित नाही त्याईनं दारू पिणाऱ्यापासून सावधान तुम्ही म्हणाल दारू पिणाऱ्यापासून काहून सावधान काहून ते पिणार पेताळ मट्टी कधी का करून सांगता नाहीये एक दिवस मी ऑटोनं जात होतो तुम्हा बाजूने एक बेवडं येऊन बसलं दिसाली असं बंपर होतं बंपर बसला मा बाजूने येऊन बसला गुपचाप नाही बसत गडबडच दुनिया भरायची करे काहून तो होता दारूच्या नशेत आणि महत्वाचा मुद्दा हा होता मावशी त्याच्या मांडीले होती खाज त्या दारू पिणाऱ्याने काय केलं दारूच्या नशेत आपली मांडी सोडून दिली माच मांडीवर ताव मारे आता कोणालाही एक दोन वेळा फुकट खाजवायला भेटलं तर बरं वाटतं आणि कोणी जर मांडी जर लाल होतपर्यंत खाजवली तर राग नाही का जी माणसाला खाजवे त्याची मुर्वे माहीत काही बोले नाही मग त्या दारू पिणाऱ्याला म्हणलं काकाजी हे मांडी तुमची नाही मांडी माई होय तर ते बेवडं मला म्हणे मग माई मांडी कोठा आहे म्हणे वेर इज माय मांडी म्हणे म्हणलं तुमची मांडी मी कायले पाहू तुम्ही तुमची पहा म्हणून मग त्याचा हात घेतला आणि त्याच्या मांडीवर ठेवला म्हणलं काकाची मांडी नो मांडी म्हणलो आणि मी कांडी म्हणलं मग ते होसात आलं आणि ते त्याला समजलं का बा आपण भलत्याचीच मांडी खाजवली बा मग त्याला त्याची लाच खात असत म्हणून त्या दारू पिणाऱ्यानं काय केलं मावशी त्यानं मला मस्त गड्यात हात टाकला आणि मस्त मिट्टू सारखा बोलले मग मला असं तसे हे सोमो करण्यात दारू पिणारे एक्सपर्ट राहिले बापा हसतेस का पिल्यावर रडतेस का मरतोस का म्हणते धमक्यास का तुमच्या इकडे नाही म्हणा तिकडली गोष्ट आपला एक एक शब्द खाली जाणार नाही आजच्या कार्यक्रमात मी मोजकच बोली पण कामाचं बोलीन रडाची आवश्यकता नाही काय करता आता तथागत बुद्धानं 2500 वर्षाआधी सावधान केलं सुरा मेर्य मज्जपमाद धाना वेरमणी शिक्का पदंग समाधिया असं 400 वर्षाआधी तुकाराम महाराजांना सावधान केलं करू नका नाश आयुष्याचा करू नका नाश आयुष्याचा आता पुढे आजी एक उपदेश 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 महात्मा ज्योतिराव फुले लिहितात दारूच्या नादात पैसा खर्च करी तो भिकारी मुलाबाळा आणि एक दिन तरी मध्यवर्ज करा आणि तोच पैसा लावा ग्रंथासाठी या व्यसनात जीवन बर्बाद करण्यापेक्षा तो पैसा मुलाबाळाच्या शिक्षणावर खर्च झाला पाहिजे आमचे पोरं शिकले पाहिजे एज्युकेशन महत्वाचं आहेच पण एज्युकेशन कसं पाहिजे पोरायले आता क्वालिटी एज्युकेशन ही काळाची गरज आहे तर तुमचे इथं क्वालिटी बाद पोर आहेत काही विचार उत्तर बरोबर सांगतात ते सांगा रे बरोबर एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्याने किती किलोमीटर दिसेल बाबू 2 किलोमीटर हा म्हणतात या ये लवकर मग हा तुझी उत्तर येते तुले तुझं नाव काय बेटा कृष्णा कृष्णा
बाबा बाबा हा गोकुळ सोडून इतका म्हणजे कधी येशील मन मोहन पाहण्या भारत पुरा कधी येशील मन मोहना कृष्ण भारता ग्रहण लागले भारता ग्रहण लागले अति गुलाम जग झाले अति गुलाम जन झाले ओढण्या येई बंधना ओढण्या येई बंधना पाहण्या भारत पुन्हा पुन्हा कधी येशील मन मोहना कधी येशील मन मोहना पाहण्या भारत पुन्हा पुन्हा पाहण्या भारत पुन्हा पुन्हा. गाणी गेल्यानंतर म्हणता येईल पहिले याचा निकाल लावू द्या मला तुझं नाव काय बेटा कृष्णा तुझ्या पप्पाचं नाव भोजराज वा वा आणि आडनाव बेटा तुझं बहेकार हे काय म्हणजे आपल्याच पार्टीला दिसते 85% चांगला आहे. तू कोण्या गावचा आहे कुटरी टाळी तर वाजवायची शान ठेवली ना गावाची वा वा. बेटा भयेकर दादा कोणत्या वर्गात शिकते तू 6वी वा वा पोरगे मस्त तयार आहे त्या चेहरा पाहून एक सांगतो बेटा तुले बोला आता बोलासाठीच तर वा 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 टाळी वाजवायची एक वेळा याच्यासाठी खूपच मस्त पोरग आहे ऍक्टिव्ह पोरग आहे आणि उंची गिंची पान कसा मस्त बिलकुल वा क्या बात सैनिकच दिसून राहिला हा पण याचा चेहरा पाहून एक सांगतो बेटा तू का नाही मोठा झाल्यानंतर फार मोठा माणूस बनणार आहे हे तुषार सूर्यवंशीचे शब्द आहे मी रेकॉर्डिंग चालू आहे मी बोलून राहिलो काय लक्षात ठेवलं फार मोठा थँक्यू हा थँक्यू नाही तू खरंच मोठा माणूस बनणार आहे तुझ्या चेहऱ्यात बोलते ना बेटा आणि तू किती मोठा झाला तरी गावाले समाजाने विसरशील नाही कशावरून त्याचं कारण सांगतो जर तू विसरणारा माणूस असता तर तू आज इथं आला नसता तू या टायमाला झोपला असता म्हणजे तुला तळमळ आहे का नाही गावाबद्दल आपल्या गावचा कार्यक्रम आहे आपण गेलो पाहिजे बाहेर गावची माणसं येऊन राहिले बा आहे का नाही तुम्हीच नसते आले तर मी सांगितलं कोणाले असतं बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे तेच तर म्हणून तू प्रश्न विचारणार आहे त्याच्यामुळे मला बरोबर आहे म्हणजे हा पोरगा का नाही याच्यात काहून असं वाटते हा खूप मोठा माणूस बनणार आहे का बनायचा आहे तुला मोठा झाल्यावर हा का डॉक्टर डॉक्टर बनतेस तू डॉक्टर टाळी वाजवा वा असं समज बनलास तू डॉक्टर फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर सांग बेटा भय काय एका डोळ्यानं 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यानं किती किलोमीटर दिसन बाबू एकच एका डोळ्याने 1 किलोमीटर दिसते तर 2 डोळ्यानं किती किलोमीटर दिसते? एकच कसं डोळे किती आहे 2 एका डोळ्याने किती किलोमीटर दिसते 1 किलोमीटर मग 2 डोळ्यानं 2 किलोमीटर तुला गाडगे बाबाचं कीर्तन समज भेटत क्या बात है आणि तू 1 मिनिट माझ्याकडे पाय बाबू कृष्णा तू न नाही बस बस बस
तुनं जे उत्तर दिलं का नाही बेटा, पहिलं दिलं हे बरोबर होतं, दुसरं दिलं ते चूक नाही, ते तुझ्या वयाच्या मनात तो उत्तर तुझं ते बरोबर. पाचवीत आहे ना तू? सातवीत. कोणतेही सांगा बा. सहावीत आहे. फायनल किती? 6 म्हणायचं का 7? तुम्ही नाही त्याला बोलू दे. हाय का गेला? हा आहे का गेला आता तिथं? हा हा आहे का गेला तू? आहे का गेला हे सांगासाठी आला? आता कितवीत गेला तू? मग आता कोणत्या वर्गात आहे? दिवस मतदान गेला का 7वीत? मग रिझल्ट लागला का लागायचा? मग दिवस मतदान गेला. त्याने माहिती 8वी पर्यंत फेल होत नाही. लाग मारली का होय समोर, लाग मारली का होय समोर. तुला एक आहे बेटा, अजून एक पुस्तक डॉक्टर साहेब. तुला गुलामगिरी देऊ महात्मा फुलेचं का संविधान देऊ बाबासाहेब?